काय रे बाबा, कसा आहे, बरा आहेस ना? हो मी बरा आहे, पण नानू मामा तुम्ही का रे बाबा? नाही म्हणजे इथे आमच्या शिवाय आणखीन कोणी येणारा अपेक्षित होतं का? कोणाची वाट बघतोयस? नाही, असं काही नाही. अरे नानू, आपण इथे त्याची खुशाली विचारायला आलोय ना, मग हेरगिरी कसली करतोस? अरे मधू, हेरगिरी कुठे? मी आपलं विचारलं की आमच्या शिवाय इथं कोणी दुसरं अपेक्षित होतं का? जरा मानसीला फोन करता का? ती येणार होती. अच्छा. हां, म्हणजे मानसी आणि सलील दोघंही येणार होते. तसं सलील सांगून गेला होता मला. अरे त्यांना जायचं तर जाऊ देत ना. नानू मामा गेले तर जाऊ देत, पण त्याआधी आम्हाला भेटायचंय, बाकी काही नाही. इंजेक्शन द्यायचंय. कुठलं इंजेक्शन? डॉक्टरांनी सांगितलेलंच देते. नाही नाही, मला त्याची काहीही गरज नाही. आय एम ओके. अहो पण अरे असं काय करतोस तू विक्रांत? अरे घेऊन टाक ना इंजेक्शन. मलाही कळतं मला नको आहे ते. अहो पण काय चाललंय विक्रांत? नसीब. हाय सलील. हॅलो. हाय, पण काय चाललंय तुझं? मला आवाज आला बाहेर. बघ ना ग, इंजेक्शन घेण्याची टाळाटाळ करतोय तो. हट्टी झालाय तो. नाही, मला खरंच त्या इंजेक्शनची गरज नाहीये, मला माहिती आहे. हे असं कसं? तू आता पेशंट आहेस ना, तुझ्यावर जे डॉक्टर उपचार करताय तू त्यांचं ऐकायला पाहिजे. घे बरं ते इंजेक्शन. अगं कम ऑन, बी अ गुड बॉय. आपल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा मी हेच काम करायचे. हट्टी आणि घाबरणाऱ्या पेशंट्सना वेळेवर औषधं आणि इंजेक्शन देणे. आणि बाय द वे ही तुझीच सूचना असायची. काकींचा फोन आहे ना? हो. मी बोलू का? नाही नाही, मी बोलतो. ते चिडले असतील ना? डोंट वरी, मी बोलतो. हा बोल आई. काय रे, कधी निघताय तुम्ही? नाही, आम्ही सध्या तरी थांबणार होतो तिकडे. अरे कशाला? आता काय काम आहे तुमचं तिथे? काम असं नाही, पण मी आत्ता सगळ्या गोष्टी तुला नाही सांगू शकत. प्लीज समजून घे ना. अरे मला पंकज आणि रोहनचे फोन येऊन गेले. ते सतत विचारतायत कधी येणार आहेत ते, काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे तिथे, अजून किती दिवस लागणार आहेत, मानसी बरी आहे की नाही. अरे या सगळ्या प्रश्नांना मला उत्तरं द्यावी लागतायत. बरोबर आहे, पण मी आत्ता तरी तुला फक्त आम्ही येत नाही हो तितकंच सांगू शकतो. मला एक कळत नाहीये सलील, तुमचं लग्न महिन्यावर आलेलं असताना इथली तयारी, कामं ती सोडून तुम्ही सेवा शुश्रूषा करत बसलेत तिकडे. काय गरज आहे? मला एवढंच कळतंय की विक्रांत इथे एकटा नाहीये, सगळी माणसं त्याच्या बरोबर आहे. एक वेळ तिथे कोणी नसतं तर मी समजू शकले असते. हो आई, पण आई आमची गरज आहे इथे, तुला मी सांगतो ना, मग माझं प्लीज ऐकून घे. याला काय अर्थ आहे सलील? तुमचं जर लग्न झालं असतं तर तू असा तडक गेला असतास का मुंबईला? आई पण मग आता झालं नाहीये ना. तू प्लीज नको एवढा विचार करू. मी इतक्यात येत नाही. मी तुला कळवीन योग्य वेळी. हा, तू प्लीज शांत हो आणि काळजी घे. उगाच चिडचिड नको करू. बाय. सलील, अरे त्या चिडल्या ना? हो. मग आता आता काही नाही, आता सरप्राईज. थँक्यू. कॉफी. अरे वा, मला ना अशी रस्त्यावरची तंबीची कॉफी खूप आवडते. घे.
हा वा. मी तुला खरं सांगू, असं कॉफी पीत पीत गप्पा मारण्याने एक वेगळी मज्जा येते. हे मानसी मला सांग, विक्रांत असा कसा आहे? कसा? अगं म्हणजे बघ ना, मी एवढा सकाळी त्याच्याकडे गेलो हॉस्पिटलमध्ये, त्याच्याशी बोलत होतो, पण तो असा स्वतःहून काही फारसं बोलत नव्हता. असाच येतो तो ना, इतकं साठवून ठेवतो ना मनात, विचारू नकोस. त्याला ना सतत बोलतं करावं लागतं, प्रश्न विचारून, हिंट्स देऊन. वाटलंच मला. त्याशिवाय तो मोकळेपणाने बोलत नाही. आणि तो ना ठराविक जवळच्या लोकांसमोरच ओपन अप होतो. नाही, असतं असं बऱ्याच लोकांचं. म्हणजे या लोकांना ना सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर नाही बोलतायत. हो ना. आणि त्याचं कसं, तो इतका कामात बिझी असतो आणि त्यात सगळं सहन करायची सवय. अगं म्हणजे तुझ्यासारखाच आहे मग तो. यु नो सलील, मला माझ्या प्रोफेशनमध्ये जास्तीत जास्त एक्सपोजर मिळावं यासाठी विक्रांतने खूप प्रयत्न केला. मला माझ्या फर्स्ट मेडिकल कॉन्फरन्सला तोच घेऊन गेला. मजा आली होती. अँड यु नो, तिथेच मला क्लॅरिटी आली की मी करेक्ट प्रोफेशन निवडलंय. मला डॉक्टरच व्हायचंय. अँड आय लव्ह माय प्रोफेशन. आणि ही क्लॅरिटी किती महत्वाची असते ना आयुष्यात. ऑफकोर्स ऑफकोर्स. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली, हॉस्पिटलमध्ये काम करताना कॉन्सन्ट्रेशन किती महत्वाचं आहे हे मी त्याच्याकडून शिकले. शिवाय घरीही कुठली हेल्थ इमर्जन्सी आली तर आपण कसं शांत राहून डिसिजन्स घ्यायचे हे आजोबा आजारी असताना त्याने मला शिकवलं. त्यावेळी रात्रभर तो त्यांची हेल्थ मॉनिटर करत बसला होता. ती जबाबदार आहे तो. अरे ते तर विचारूच नकोस. आताही बघ ना, ताई तिच्या मुलीकडे बघतही नाहीये, पण विक्रांतने तिची जबाबदारी घेतलीये. ते सुद्धा खूप पूर्वी, तिचा जन्म व्हायच्याही आधी. त्याने तिला खूप चान्सेस दिले रे. सतत माफ केलं त्याने तिला. पण नाही ठीक आहे, तुला या गोष्टी बोलून खूप त्रास होत असेल तर आपण हा विषय इथेच थांबूया. नाही तसं नाही रे. पण विक्रांत किती वेगळा आहे हे मला ताईमुळे कळलं. ती कशी वागत होती आणि त्याच वेळी तो कसं वागत होता हे मी फार जवळून बघितलंय रे. ही इज अ जेम. ही इज अ रिअल जेम. खरंय. आणि फ्रेंड म्हणून तो फारच क्यूट आहे. तुला माहितीये, निर्मला आत्या जेव्हा मला रागवतात मी खूप घाबरते, मी खूप नर्वस होऊन जाते. आणि मुद्दाम मला हसवायला विक्रांत मला चिडवायला येतो. एक आहे, आपला मूड कसाही असला ना, विक्रांतशी बोलल्यावर आपण एकदम फ्रेश होतो. आणि मी खूप वेळा अनुभवलंय ते. आय नो. नाही, आणि आत्ताही बघ ना, तू फक्त त्याच्याविषयी बोलतेस तर तू किती खुश झालीस. तुझा मूड एकदम बदलून गेलाय. चला कॉफी संपवा. मॅडम, बोलता बोलता सॉरी फॉर अ चेंज, आज ऐकता ऐकता 2 तास कसं निघून गेले कळलं नाही. घे कॉफी. आणखी एक कप कॉफी? ऑफकोर्स, व्हाय नॉट. वा, पोहे एकदम फर्स्ट क्लास झालेत. बरे झालेत ना? हो, बरे नाही, फर्स्ट क्लास झालेत. माझी आई पण छान पोहे करते आणि कधी कधी त्याच्यावरती ना असं छान खोबरं किसून किंवा डाळिंबाचे दाणे घालते, अजून छान लागतात. हो का? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, प्रॉब्लेम नाही, पण काय, बोला ना. मी अगदी मोकळेपणाने बोला. आजोबा, तुम्हाला काही सांगायचं आहे का? माफी मागायची होती. हो, काही काय माझी म्हणजे कशाबद्दल? तुम्हाला असं तडक मुंबईला यावं लागलं त्याबद्दल.
आमच्या मनोचं जरा चुकलंच. तिने असा हट्ट करायला नको होता. आपल्या मनात येईल ते लगेच करायचं असं सासरी चालत नाही, हे तिला अजून कळत नाही हो. अहो नाही नाही, प्लीज तुम्ही माफी नका मागू. आणि तिला तिकडे अस्वस्थ वाटत होतं हे मला कळलं, म्हणून मी तिला इकडे घेऊन आलो आणि अगदी मनापासून आणलं मी. आणि तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही. मी किती लहान आहे तुमच्यापेक्षा, उलट मलाच लाजल्यासारखं होत आहे. तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? तुम्ही दोघं बँगलोरला गेल्यानंतर पुन्हा परत इथे येऊच नका. हो, असं का म्हणता तुम्ही? नाही, मनूला त्याचीच गरज आहे. आता तिला आपल्या संसारात रमू दे. सारखी इथली काळजी करत बसणं थांबवलं पाहिजे. हो, तुम्हाला सांगतो, एकदा तिचं तिथे रोजचं आयुष्य सुरू झालं ना की मग सगळं होईल नीट. ठीक आहे, पण गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग आजी, काय बोलत होता? तुमच्या लग्नाबद्दल बोलत होतो असंच. अगं पण एक मिनिट. हा बोल गाई. गुड मॉर्निंग. मानसीच्या घरीच आहेस ना? हो, मी मानसीच्या घरी आलोय. तिथे आजी आहेत का? आहेत नाही काय, माझ्या बाजूलाच आहेत. त्यांना जरा फोन दे, मला बोलायचंय त्यांच्याशी. बरं ठीक आहे, ओके, देतो. तुमच्याशी बोलायचं. अरे 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 काय हे विजय? अरे मी काय लहान मुलगा आहे का? मला इथनं आतून ओढून आणलं असते. असतं 2 रट्टे देत आले असते. इथे ती सोय नाहीये. का? मी काय केलं? नाही, काय असेल ते स्पष्ट सांग. स्पष्ट सांगतो. हा, विक्रांत हॉस्पिटलमधनं आल्यानंतर मला या घरामध्ये कुठलेही वाद नको आहेत. छान. म्हणजे सगळे वाद मीच घालतो असं तुला म्हणायचंय का? हो, आणि ते तू थांबव. स्पष्ट वक्तेपणाचा त्रासच होतो रे जगाला. पण म्हणून तो स्पष्ट बोलणारा हा गुन्हेगार नसतो, उलट तो गुन्हेगाराला समोर आणत असतो. काय बोलतोस तू? कुठला गुन्हेगार? काय समोर आणायचं आहे? हे 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 सगळं नको आहे, बंद करा. बरोबर आहे नान्या. स्पष्ट बोलणं आणि बोचरं बोलणं याच्यामध्ये फरक असतो, कळलं ना? म्हणजे तुम्ही दोघं मिळून मला कॉर्नर करताय. मला माईच्या कानावर घालायला लागेल. सांग सांग. मग आम्ही सांगू की तू कसा प्रत्येकाशी कुठले विषय उकरून काढतोस आणि भांडतोस? ते सगळं सांगू. कळू दे तिला तुझं डोकं फिरलंय ते. म्हणजे काय? मी गप्प बसायचं का? हो. विक्रांत आल्यावर तू जर असे हल्ले करत बसणार असेल ना, तर तू आहेस आणि माई आहे, कळलं ना? हा. हॅलो सलीलची आई, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. तुम्ही ठीक आहात का? हो, ठीक चाललंय. बरं, मी असं म्हणत होते, सलील आणि मानसी आता बँगलोरला परत आले ना की 2 दिवसात त्यांचं लग्न लावून देते. अगो बाई, असं म्हणताय? हो, म्हणजे मी तशी तयारीही सुरू केली आहे. ते इथे येईपर्यंत सगळी तयारी पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. ठीक आहे? बरं, मी करते फोन परत तुम्हाला. बरं. काय ग आजी? सलीलची आई म्हणतायत की 2 दिवसात तुमचं लग्न करायचं. काय? असं एकदम? आणि 2 दिवसात? अगं 2 दिवसात कसं होईल सगळं? त्या करणार आहेत सगळी तयारी. पण सलील हे बरोबर आहे त्यांचं.
त्या म्हणतात तर तसंच करूया. अहो आजोबा, पण 2 दिवसात कशी तयारी होईल सगळी? म्हणजे अगं, समारंभाची तयारी होत नसेल तर समारंभ नको करायला, नंतर करू आपण. नाहीतरी हल्ली करतातच ना कितीतरी जण असं. पण लग्न करायला काय हरकत आहे? हा, आईचा फोन आहे, मी बोलून येतो. चालेल. हा बोल गाई. हो हो, कपड्यांची खरेदी जवळपास झालेली आहे आणि मंगळसूत्राचं डिझाईन मी बघून ठेवलंय. मी तुला फोटो पाठवते, मग काय ते तू सांग मला. अगं पण हे सगळं करायला तुला मदत नकोय का? नकोय. हॉलच्या बुकिंगच्या संदर्भात मी बोलून ठेवलेलं आहे. कदाचित ते मॅनेजर तुला फोन करतील. बरं सलील, ऐक, मी आता गुरुजींकडे जाते. म्हटलं फोनवर नको ना बोलायला, प्रत्यक्षात जाऊन भेटून बोलावं. बाप रे बाप आई, अगं तू किती दगदग करतीये. कारण तू माझा एकुलता एक मुलगा आहेस आणि तुझं लग्न एकदाच होणार आहे. खरं तर मला हे सगळं हौशीने करायचंच होतं, फक्त एवढंच की इथे जरा घाईघाई होती. अरे देवा, अरे पत्रिका छापून यायच्या आहेत आज. चल चल, मी कामं आटपून लवकर घरी जाते, नाहीतर पार्सल कुठे ठेवायचं त्यांना प्रश्न पडेल. हा चल चल, बाय, ठेवते. ठीक आहे, जरा सांभाळून प्लीज. बाय. मानसी, हाय विक्रांत, कसा आहेस? हा ठीक आहे म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे तू मला सांगितलंस ना की पेशंटने कसं असावं ते मला समजलंय आणि आता मी एकदम शहाणा पेशंट असल्यासारखं वागतो. गुड. पण ते सांगायची वेळच यायला नको होती. असं कसं? मग तुला संधी मिळाली असती का असं मला समजवायला? हा, त्यात स्टाईल मारून घेतलीस ना लगेच की कसं हट्टी पेशंट्सना मी इंजेक्शन घ्यायला लावते. बस ना. पण खरंच तुझ्यामुळे मला या पेशंटच्या रोलमध्ये जायला खूप मदत झाली. आणि हे जग, मेडिकलचं जग, हे वेगळंच दिसतं इथे पडून. हो ना. पेशंट झाल्यावर राग येतो का रे डॉक्टर्सचा? नाही नाही, जे आपल्याला बरं करतायत त्यांचा राग येऊन कसं चालेल? तर तू एकूणच आता बरा होतोय. गुड. हो, असं म्हणायला काही हरकत नाही. आता मला विश्रांती मिळाली आहे, दगदग कमी झाली आहे. आणि कसं आहे, शरीराची विश्रांती सगळ्यात जास्त महत्वाची आहे. मानसी, तू बोल ना काहीतरी. म्हणजे आपण किती दिवसांनी भेटतोय असं वाटतंय ना? हो रे, कितीतरी दिवस झालेत ना. कसे गेले दिवस काही कळलंच नाही. आणि तुला आता तसंही कळणार नाहीये दिवस कसे भुर्रकने उडून जातील ते. नवीन माणूस, नवं घर, हे नवे नवे अनुभव घेण्यात रमून जाशील तू. मानसी, किती दिवस झाले ना आपल्याला असं नीट असं भेटलोच नाही होत आपण. गप्पाही झाल्या नाहीयेत. म्हणजे तुझी एंगेजमेंट झाली आहे ना तेव्हापासून मी फक्त प्रेक्षक बनून राहिलोय आणि पाहतोय आपल्या मैत्रिणीच्या आयुष्यात काय काय घडतंय ते. पण त्यावर अशा गप्पा म्हणून झाल्याच नाहीयेत. ओके नाही? आपण एक काम करू, तू बेंगलोरला जायच्या आधी आपलं कॉफी सेशन करूया. मस्तपैकी कॉफी आणि गप्पा. काय म्हणतेस? अगं बोल ना. आणि यावेळी तू शिटी वाजवून तंबीला सांगायचंस की आम्हाला आणखी कॉफी हवी आहे. आणि ते कॉफीचे कप्स मोजत बसायचं नाही की किती कॉफी झालीये म्हणून. जितक्या गप्पा तितक्याच कॉफ्या. अगं बोल ना काहीतरी. कधी करणार हे सगळं आता? तू असं काय बोलतेस जसं काय आपल्याला दुसऱ्या कुठल्या गावी जाऊन करायचंय हे सगळं. इथेच तर आहे, आपल्या रस्त्यावर.
रात्री जायचं. त्यात त्यात काय इतकं. इतकंच आहे की माझं लग्न 2 दिवसांनी आहे विक्रांत.